आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या। त्याआधी उमेदवारांनी आपल्या कामांचा पाढा वाचला। मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा नाही असं विधान अजित पवारांनी सांगता सभेत केलं। त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। आता काही लोक आम्ही काम केलंय असं सांगतात, असा टोला शरद पवारांनी लगावलाय। मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही। मी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातोय। पाण्याची व्यवस्था केलेली आहे। बरोबर कसं पाणी काढायचं ते आपल्याला कळतं, कारण आपल्या अंगातच पाणी आहे तर तिथं का नाही पाणी काढणार। त्यामुळे काळजी करू नका। दादा, नगरपालिकेच्या हद्दीत भाव काय, जरा पुढे गेलं तर भाव काय, जरा पुढे गेलं तर भाव काय, त्याच्यामध्ये आपण बसून मार्ग काढू। तुम्ही काही काळजी करू नका। योग्य शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे। मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्याचं नुकसान होऊन देणार नाही। काही लोक सांगतात की मी काय करू, असं मी काय करू, त्याची गलतीची गोष्ट। 1967 साली तुमच्या वजीरधाऱ्यांनी मला आमदार केलं। नंतर मला ठरवावं लागेल नवी पिढी आली पाहिजे। अजितदादांना म्हणजे तुम्ही बघा, 20-25 वर्षात त्यांनी बघितलं, पक्षाने त्यांना संधी दिली। आता पुढं काय करायचं? पुढं माझी पिढी, माझ्यानंतर अजितची पिढी आणि त्यानंतरची नवी पिढी युगेंद्रची पिढी, आणि ते युगेंद्रच्या पिढीच्या हातामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।